आजारापेक्षा विलाज भयंकर असं जेव्हा होतं तेव्हा रुग्ण प्रत्यक्ष आजारापेक्षाही विलाजानेच आधी मरतो की काय अशी परिस्थिती निर्माण होते। युद्धभूमीवर श्रीकृष्णांचा उपदेश ऐकल्यावर श्री अर्जुनांनी उपदेश कसा असला पाहिजे याविषयी श्रीकृष्णांना जे सांगितलं ते सांगताना ज्ञानेश्वरी काय म्हणते, देखे रोगाते जिनावे औषध तरी द्यावे, परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे। रोग बरा करायचा असेल तर औषध द्यावंच लागतं, पण ते औषध जर गोड आणि चवदार असेल तर रुग्ण ते सहज घेतो। संतांनी उपदेश, ज्ञान, सत्य किंवा कर्तव्य यांची तुलना औषधाशी केलेली आहे। सत्य सांगायचं असेल, चूक दाखवून द्यायची असेल, धर्म किंवा अध्यात्म शिकवायचं असेल तर ते सगळं कठोर अपमानकारक भाषेत न सांगता प्रेमानं गोड शब्दात सांगितलं तर ते लोकांच्या मनाला लागतं। घरात, समाजात किंवा कामाच्या ठिकाणी आपण पाहतो, खरं जर रागानं सांगितलं तर भांडण होतं, पण तेच प्रेमानं सांगितलं तर समोरचा मान्य करतो। मुलाला एकाच प्रकारचा उपदेश करताना आईच्या आणि वडिलांच्या सांगण्यात फरक पडतो, म्हणून मुलाला आई आवडते आणि वडील मात्र कठोर वाटतात। कधी कधी हे उलट देखील होऊ शकतं। जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, औषध द्यावया चाळविले बाळा, दाऊन या गुळा दृष्टी पडे। बाळाला औषध घ्यायला जवळ बोलवायचं तर आधी त्याला डोळ्यासमोर गुळ दाखवावा लागतो। हे पहा, सुधारणा ही धाकानं नाही तर प्रेमानं होते। रामकृष्ण हरी।